सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांना सुरुवात झालेली आहे आणि रिंग रोड बनवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही भूसंपादन चालू आहे त्या संदर्भात एक वाद जो आहे तो निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान या संपूर्ण भूसंपादनाच्या प्रक्रियेवरती शेतकरी वर्ग जो आहे तो आपल्याला नाराज असल्याचं पाहायला मिळतंय आणि आज त्या संपूर्ण नाराज शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत आणि काही संघटनांचे पदाधिकारी देखील आहेत। आपण जे काही बाधित शेतकरी आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होती। आपण बैठकीसाठी आला। आम्ही गेल्या महिन्याभरापासून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना नामदार गिरीश महाजन यांनी स्वतः आदेश केले की आपण स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जा, त्या ठिकाणची परिस्थिती पहा, अलाइनमेंट कशा पद्धतीने गेला पाहिजे, डीपी प्लॅन आहे, आरपी प्लॅन आहे, यानुसार जमिनीचं हस्तांतरित केलं पाहिजे। ते न करता बिल्डर धार्जिनं धोरण त्या ठिकाणी राबवण्याचं काम पूर्णपणे प्रशासन करतंय। जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा आज एक गावची मीटिंग करा, उद्या दुसऱ्या गावची मीटिंग करा आणि त्याच्यात काही निष्पन्न होत नाही। 19च्या नोटीस काढून मोकळे झाले। 19ची नोटीस म्हणजे अंतिम नोटीस असते आणि ती नोटीस देऊन मोकळे झाले म्हणजे शेतकऱ्याला फक्त देशोधडीला लावायचं, त्याच्या जमिनीला मोबदला ठरलेला नाही, त्याची जमीन कुठून भूसंपादित होणार आहे हे शेतकऱ्याला माहीत नाही। म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेला आलेलो आहोत। शेवटचा अंतिम इशारा त्यांना दिलेला आहे। उद्या सकाळी 11 वाजता या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नामदार छगन भुजबळ साहेब यांच्या घरावर शेतकऱ्यांचं आंदोलन, जाब-विचार आंदोलन, कारण भुजबळ साहेब कुठं गायब झाले कळतच नाही। ज्या भुजबळांनी या नाशिक शहराचा विकासामध्ये त्यांचा मोठा हातखंडा आहे, त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये 3 मोठे रस्ते गेलेले आहेत, त्यावेळेस हे प्रश्न उद्भवले नव्हते। त्याच भुजबळ साहेबांना आम्ही जाणार आहे की तुम्ही अन्नपुरवठा मंत्री आहात, तुम्ही तरी शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहा, तुम्ही तरी शेतकऱ्याला न्याय द्या। कारण गिरीश भाऊंचं जे खातं आहे ते मंत्री कुंभमेळा खातं हे संविधानिक नाही, त्यांच्याकडे जे जलसंपदा खातं आहे ते मराठवाडा आणि विदर्भाचं आहे, त्याच्यामुळे त्यांचा इथं संबंध येत नाही। म्हणूनच कलेक्टर त्यांचं ऐकत नाही। म्हणजे गिरीश महाजनांनी सांगून सुद्धा कलेक्टरांची एवढी दादाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची की ते त्यांच्या आदेशाला जुमानत नाही। आणि इथं बसून सांगितलं होतं मीटिंगमध्ये त्यांनी की तुम्ही पहिले 2-3 अलाइनमेंट बनवा, त्याच्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी पाहणी लिहितो, मग आपण शेतकऱ्यांनी चर्चा करून त्यातून मार्ग काढू। पण जिल्हाधिकाऱ्यांना मार्ग काढायचा नाही, शेतकऱ्याचं आंदोलन चिघळवण्याचं काम हे नाशिक जिल्हाधिकारी करतायत। खरं तर या संदर्भात आपण बघितलं तर विविध संघटनांकडून आंदोलनं सुरू करण्यात आलेली आहेत। रामकुंडावर देखील आमरण उपोषण सुरू झालेलं आहे। यातीलच काही शेतकरी आहेत, त्यांच्यावरती मागच्या वेळी लाठीचार्ज करण्यात आला, त्यावेळी देखील आपण आंदोलन केलं, मात्र त्यावेळी देखील हा मार्ग निघालेला हे मार्ग काढायचाच नाही यांना फक्त शेतकऱ्याला लुटून बिल्डर आणि जे अधिकारी आहेत ज्यांनी ज्या जमिनी घेतल्या, आम्ही पुराव्यानिशी सांगितलंय जिथं जिथं बिल्डरची जागा आहे त्या ठिकाणी यांनी रिंग रोड फिरून घेतलाय। काय संबंध? करायचं तर सगळ्यांचं सारखं करा ना। म्हणजे बिल्डर धार्जिनं धोरण धरायचं, बिल्डरांना मालामाल करायचं, त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि शेतकऱ्याला सरसगट मारायचं, त्याचा विचार करायचा नाही। अहो कायदा काय सांगतो? तुम्हाला शेतकऱ्याला भूमिहीन करता येत नाही, यांनी सरळ सरळ शेतकरी भूमिहीन होत आहे। तुम्ही पेसाच्या अंतर्गत कारवाई करू शकत नाही, जे गावं पेसाच्या अंतर्गत येतात। अहो याच्यातल्या अर्ध्याच्या वरती गावं पेसाच्या अंतर्गत येतो, कायदा कुठे गेला तो यांना माहित नाही। आम्ही काय म्हणतोय, डीपी प्लॅन घ्या, आरपी प्लॅन घ्या, त्याच्यानुसार करा। अहो काही ठिकाणी तर हायटेन्शन लाईट्स आहेत, त्याच्या बाजूला जागा आहेत, पण त्या हायटेन्शन लाईट काढून परत त्याच शेतकऱ्याच्या घालायचं, म्हणजे त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं। हे जिल्हाधिकारी प्रत्येक वेळी सांगतात की मी याच्यापूर्वी 4 भूसंपादनाचे कामं केलेले आहेत, मला पूर्ण अनुभव आहे। म्हणजे दादागिरी करून शेतकऱ्याला मारण्याचं धोरण राबवून जिल्हाधिकारी याच्यासाठी बसवले का? याच्यासाठी पहिल्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली का? आणि गिरीश भाऊ सांगतात की मी इतका चांगला जिल्हाधिकारी आणलाय। हे चांगले जिल्हाधिकारी म्हणजे भूसंपादन ते गर्वाने सांगतात की मी शेतकऱ्यांच्या मनगोटावर पाय ठेवून भूसंपादन केलेले आहेत। अशा जिल्हाधिकाऱ्याची तर खऱ्या अर्थाने या नाशिक जिल्ह्याला गरज नाही, त्यांची बदलीच केली पाहिजे। आणि गिरीश भाऊ, तुमच्यावर रोष फक्त ह्या प्रशासनामुळे आहे। तुम्ही या प्रशासनाला सांगतात, प्रशासन तुमचं ऐकत नाही, म्हणून तुम्ही सुद्धा वैयक्तिकरित्या या गोष्टीकडे लक्ष न घालता तुम्ही सुद्धा वेळ काढूपणा करताय। शेतकऱ्यांशी दादागिरी, शेतकऱ्यांच्या बाबत चुकीचं धोरण या जिल्ह्यात तरी तुम्हाला राबू देणार नाही। अन्यथा आज भुजबळ साहेबांच्या घरावर आहे, उद्यापासून मंत्र्यांच्या घरावर, त्याच्यात गिरीश भाऊ पण येतात, ते जरी आमच्या जिल्ह्यातले नसतील तर आम्ही जामनेर या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांच्या घरावर आंदोलन करू। नक्कीच आपण जर बघितलं, हे जे काही बाधित शेतकरी आहेत त्यात नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीसाठी आलेले आहेत। मात्र निर्णय काही असो, आम्ही उद्यापासून मंत्र्यांना जाब विचारणार आहोत, त्यांच्या घराबाहेर जाब विचारण्यासाठी बसणार असल्याचा इशारा देखील या संपूर्ण आंदोलकांनी दिलाय। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।